आधी मला सांग, आपण रात्री कुठं भेटायचं? घराच्या बाहेर भेटायची काय गरज आहे? जे काय बोलायचं ते इथंच बोला की. काय झालं? कोणाला बाहेर भेटायचंय? ऋतिक मागं लागलाय बाहेर जाऊ म्हणून. मग इथं कशाला धिंगाणा करताय? बाहेर जाऊन खेळा की. अयो मम्मी, मी काय तुला बोललो? ए हौसात्या, काय काय सांगतेस ग? आई, कसला पलटोय रे तू? आणि तुला कितींदा सांगितलंय हौसा नाही हॅश म्हणायचं मला? बरं हॅश. ए हौसात्या, ए तुझं कर. तुम्ही नका लक्ष देऊ, जाऊ. माधुरी, लय उशीर झालाय, रात्र बी लय झाली. तू बी निघ घरी. काय मामा मामी वाट बघत असतील. होय, मी बी जाते. आई पप्पांना केलेली शॉपिंग सगळी दाखवायची. होय होय, जा. हाऊ, बघताय काय? माधुरीला सोडून या घरी. एकटी एवढं सामान घेऊन कशी जाईल ती? अहो मी तुम्हीच जावा. अरे भाई की गोपाळ, तिला जाऊन सोडून येता जा. आणि असा बी अंधार झालाय. येतोय ना गोपाळ? नीट जाग. हो, चला येते. गोपाळ, हा, कुठे घेऊन चाललायस मला? तुला घरी सोडतोय. काय रे गोपाळ, अजिबात रोमॅन्टिक नाहीयेस तू. एवढं छान वातावरण झालंय, त्याचा फायदा घ्यायचा सोडून मला घरी सोडतोयस. पुन्हा माधुरी, उतर. तू काय वागतेस, कशी वागतेस, तुला कळतंय? इथून पळून जाईपर्यंत आपल्याला रिस्क नाही घ्यायची. मग कधी जायचं पळून? तू काय डोक्यावर पडली का ग? आमच्या घरी येऊन शानपणा करायला कोणी सांगितलं तुला? त्या हौसाने बघितलं असतं, काय झालं असतं म्हणजे किती महागात पडलं असतं, कळतंय तुला? देव अक्कल वाटत होता का? फिरायला गेली होतीस काय? किती चिडून बोलतोयस माझ्यावर. आतापर्यंत असं कोणीच नाही बोललं माझ्याशी. तू 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 ना चुकलं हे बाबा माझं. ऐक ना, रडू नकोस तू. शांत रडू. चुकलं माझं, माफ कर. शांत राहा जरा. अगं तुझ्याबरोबर संसार कसा करता येईल, इथनं पळून कसं जाता येईल ह्याचा विचार मी करतोय. तू असं मध्येच काहीतरी करते म्हणून चिडचिड होती माझी. मग जाऊयात ना आपण पळून. होय, जाऊया आपण पळून, पण आधी तुझी हळद होते मग जाऊ. काय तू येडायस का रे? एकदा म्हणतोय हळद करून घे, उद्या म्हणशील लगीन करून घे. तुझ्या नक्की डोक्यात काय चालू आहे रे? आपल्या भविष्याचा विचार चाललाय, आपल्या सुखी संसाराचा विचार चाललाय. तुझी एकदा हळद होऊ दे. हळद झाली की मग रात्री सगळे झोपलेले असतील, मग ती संधीचा फायदा घ्यायचा आपण. तू दागिने पैसे घे आणि मला भेटायला, मग आपण जाऊ पळून. अरे पण कुणी बघितलं तर? आई पप्पांनी बघितलं तर? आणि घरात सगळे पाहुणे असणार ना, कसं पळून येणार मी? काय काळजी करू नको, मी आहे ना. हळद झाल्यानंतर सगळे दमलेले असतील, दारू पिऊन सगळे फकाट असतील, झोपे जातील. तू पण ते नीट झोपे गेलेत का नाही याचा अंदाज घे. हा, आणि पैसे आणि दागिने ये आणि मला येऊन भेट. ठीक आहे. गोपाळ, मला तुझ्या मिठीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत राहायचं. माझ्या मिठीत आलेल्या बाईचा शेवटचा श्वास असंही मीच ठरवतो. जित्या, अरे ते जामकर साहेब कुठे दिसत नाहीत? अरे कशाला काढलं त्याचं नाव? कशाला पाहिजे तुला? तू येतो काय बाय बडबड करतो? काहीतरी वेगळं डाउनलोडिंग आहे, मला सुद्धा आठवत नाही तर. जामकरच्या नावानं ठसका लागला ना, आनंदाचा ठसका. ते अहो तुमच्याशिवाय करमतच नाही. खरंच सांगतो तर
माझ्या दुकानात का नाही मी गिरायकाची जेवढी वाट बघत नाही का नाही तेवढी तुमची वाट बघत असतो होय जित्या. आणि ह्याला गर्लफ्रेंडची जेवढी येत नाही का नाही तेवढी तुमची आठवण येते. सारखा तुमच्याबद्दलच बोलत असतोय. काय जामकर साहेबांचं आपल्यावर लय प्रेम आहे आणि जामकर साहेबांशिवाय प्यायलाच मजाच येत नाही. बसा पॅक भरतो जित्या पॅक भर त्यांचा बे. बरं झालं आलो. भरायचंय का? भरतो की. नाही काळजी करू नका, तुमच्यातलं काही घेणार नाही मी माझा माल घेऊन आलोय. माझा माल तुम्ही प्याल. जित्या वा 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 वा, याला म्हणतात जामकर साहेब. आणि म्हणजे आता दारूत काय आमचं तुमचं असतंय होय, दारू ही आपली असते. हा, म्हणजे आमचे दारू ही तुमचे दारू. आणि तुमचा खंबा ते आमचा खंबा. होय. बर तुम्ही नाहीच पित का? आम्ही पितो जामकर साहेबांच्या नावाने. Cheers! हा जामकर यांच्याबरोबर काय करतोय ऐकलं पाहिजे. तू आज जा. या जहागीरदार आले, बसा. किती वाजल्यात? सकाळपासून वाट बघते. ही काही वेळ झाली यायची? अजून थोडा उशीर झाला असता ना तर डायरेक्ट तुमच्या घरी आली असती. पैशांची काय व्यवस्था होतीये का ते बघायला गेलो होतो. तर मला काय कळत नाही असं समजू नका. माझ्या मागे काय उद्योग चाललेत ना ते समज ठाव आहे मला. आता मी काय केलं? कुणाला विचारून जमीन सालानं दिली. कोणाला विचारून म्हणजे? माझी जमीन आहे, मला वाटलं मी दिली सालानं. मग त्यात आलेलं उत्पन्न डायरेक्ट माझ्या घरी आलं पाहिजे. अरे कमवण्यासाठी नाही दिली मी ती सालानं. जमीन गहाण आहे, माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, त्यातलं काही उत्पन्न मिळेल तर माझं कर्ज पिटल म्हणून दिले सालानं. जिथं माझ्याच हातात काही लागणार नाहीये तुला कुठून देऊ? मी चांगलंच ओळखते बर का तुला. तू लई आतल्या गाठीचा माणूस आहे. फसवू नकोस मला. माझी जर का फसवणूक केली ना तर समद्यांना सांगन तू माझ्या अंगावर हात टाकला होतास म्हणून. मग बसा जाऊन जेलात. मी असं काय बी केलं नाही. मग हे समज आधी पोलीस चौकीत सांगायचं, नंतर कोर्टात सांगायचं. तवर जिल्ह्यात सगळीकडे बदनामी होईनच. येतो मी. कोणीतरी आमच्यावर रागवलं वाटतं. उद्या परत यायचं बर का. आणि येताना तेवढं पैसे घेऊन या.